नेहमी लोकांचा प्रश्न असतो, की एवढी वर्ष एस-आय-पी भरतोय, पण अजून काय हवे तसे रिटर्न दिसत नाहीये. काय तुम्ही कंपाउंडिंग बोलता ते काही दिसत नाहीये. मग लोकं विथड्रॉ करायला येतात, की आता पोर्टफोलिओ रिडीम करूया. मग बऱ्याचशा गोष्टी दिसत असतात. खूप सारे खर्च जाणवत असतात. सो मी नेहमी सांगते, की जी कंपाउंडिंगची खरी सुरुवात आहे ना, ती 10 वर्षानंतर होते. त्यामुळे जी एस-आय-पीमध्ये पैसा दिसण्यासाठी आणि त्याचं मॅजिक जाणवण्यासाठी गरज असते ना, ती संयमाची. एक साधी 5,000ची जरी तुम्ही एस-आय-पी करताय, आणि त्याला दरवर्षी 1000ने स्टेप अप करताय ना, 10 वर्षात तुमचे जमा होतात 11 लाख रुपये आणि पोर्टफोलिओनी फक्त 13% रिटर्न दिले ना, तरी त्याची व्हॅल्युएशन होते 20 लाख. पण अजून 5 वर्ष धीर धरलात ना, तर त्या 20 लाखाचे तुम्हाला 51 लाख बघायला मिळतात. ह्याला म्हणतो आपण मॅजिक ऑफ कंपाउंडिंग. आणि अजून 5 वर्ष जर धीर धरलात ना, तर त्या 51 लाखाचे तुम्हाला 1,12,00,000 बघायला मिळणार आहेत. अजून 5 वर्ष फक्त थांबायचं आणि पैसा डबल. सो काहीच हरकत नसते हा पोर्टफोलिओ बनवा. कारण जशी महागाई वाढते, पैशाची गरज वाढते, त्यामुळे धीर धरणं हे गरजेचं आहे. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वगैरे आपण 20 वर्ष सहज थांबतो. मग एस-आय-पी मध्येच थांबताना का प्रॉब्लेम होतो? कारण पैसा दिसत असतो, रिडम्पशन इझी असतं. सो यावर नक्की विचार करा आणि असेच काही प्रश्न असतील किंवा इन्व्हेस्टमेंट करायचे असतील, तुमच्याकडे चांगला ॲडवायझर नसेल तर रश्मी भोगले आहे. कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. थँक